शहीद श्रीधर चव्हाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा, जिल्हा लातूर आणि त्यामध्ये मशिनिस्ट या ट्रेडसाठी शिल्प निदेशक, मशिनिस्ट या ट्रेडसाठी संग्राम कलाने। आज आपल्याला लेथ मशीनविषयी माहिती आणि आज आपल्याला लेथ मशीनवरती एक ऑपरेशन घ्यायचं आहे। तर सुरुवातीला लेथ मशीनविषयी घ्यायची काळजी, सगळ्यात महत्त्वाचं पॉवर सप्लायचं बटन इथं असतं। हे बटन ज्यावेळेस वरती करतो आपण त्यावेळेस पॉवर सप्लाय ऑन झाला आणि ज्यावेळेस कधी मशीनमध्ये बिघाड वगैरे येईल त्यावेळेस कोण पण ज्यावेळेस डोक्याची सूचना वाचेल त्यावेळेस पॉवर सप्लाय आपल्याला बंद करता येतो। राहिलं दुसरी गोष्ट त्या बाजूला, ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय ऑन करतो, सेकंड आपलं ऑन ऑफचं स्विच इथं आहे, ऑन ऑफचं स्विच। आणि दुसरी गोष्ट हा चक आहे, ह्या जो आहे हा चक की आहे, चकमध्ये घुसून अँटी क्लॉकवाईज ज्यावेळेस भरतं त्यावेळेस जॉ रिलीज होतात आणि आपल्याला क्लॉकवाईज केलं तर फिट होतात। एखादा वर्कपीस आपण अशा पद्धतीनं फिट करतो। हे चक आहे, ज्यावेळेस पॉवर सप्लाय ऑन होतं आहे हे स्पिंडल फिरल, स्पिंडलवरती चक आहे, चकवरती जो आहे ह्या जॉचं काम आहे एखादं वर्कपीस घट्ट पकडण्याचं काम आहे। आपण इथं वर्कपीस ठेवलं आहे, आपल्याला बोरिंग ऑपरेशन करायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टीचे प्रिकॉशन घ्यायचे आहेत। ज्यावेळेस आपल्याला लेथ मशीन ऑपरेट करायचे आहे तर कंपल्सरी आपल्याला सेफ्टी शूज वापरले पाहिजे, आपल्या काफ्स हँडचे क्लाफ्स फोल्ड केले पाहिजे आहे, आपल्या हातात कोणतं मेटल किंवा धातूच्या वस्तू नको आहे। फॉर एक्झाम्पल घडी असेल, घडी बाजूला काढून ठेवायची आहे, तिकडे ठेवा आणि काप्स वगैरे फोल्ड करायचे आहेत व्यवस्थित आणि नंतर आपल्याला ऑपरेशनला स्टार्ट करायचं आहे। सुरुवातीला हे ऑन ऑफचं स्विच आहे, हे हँडल जे आहे ते आपलं स्पिंडलचं स्पीड मेंटेन करतं आहे आणि चालू करू आपण। सगळ्यात हे असं आपल्या लेथ ऑपरेशनची पहिली स्पीड चालू झालेली आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपण टूल पोस्टवरती कटिंग टूल माउंट केलेला आहे आणि सगळ्यात बेसिक चुका ऑपरेटरच्या कुठं होतात सेफ्टीविषयी। आपल्याला पहिल्यांदा स्पिंडल बंद करायचं आहे, हे मेटल वर्क पीस आहे, हे टूल आहे, हे कॅरेज आहे, कॅरेजच्या साहाय्याने कॅरेज आणि क्रॉसलाईटच्या साहाय्याने टूलची मुवमेंट्स आपण बेडच्या अपोजिट करू शकतो आणि हॉरिझॉन्टली लीड स्क्रू व गाईड वेसच्या साहाय्याने मूव्ह होतं। पण पहिल्यांदा ऑपरेशन करत्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं जास्त ॲक्सिडेंट कुठं होतात तर टूल आणि रोड साईडवर लक्ष द्या। हळूहळू आपल्याला फीड द्यायचं आहे। हे ऑपरेशन चालू आहे आपलं बोरिंग ऑपरेशन, हे डायमीटर मोठं करण्याचं ऑपरेशन आहे। एखाद्या मेटल वर्कशॉपचं आपल्याला डायमीटर जर मोठं करायचं असेल तर बोरिंग ऑपरेशन आपण करू शकतो। आता हे मोठं डायमीटर करतोय आपण बोरिंग ऑपरेशन, आपल्याला काळजी घ्यायचं आहे आपलं टूल आणि चक एकमेकांना आदळणार नाही। अशा प्रकारे आपलं बोरिंग ऑपरेशन संपलेलं आहे, काही न होता। नंतर